चल ते काम कर मला नंबरचा भाग मला कोण आहे कोण आहे रे इंटिग्रेशन ऑफ दो नंबर इंटीग्रेशन ऑफ x plus b factorial into dx is equal to हवा x अंकच है ना बघितलं x अंकच आणि दुसरं म्हणजे ax plus b factorial n plus 1 by n plus 1 plus into हवा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय ते a डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपण a म्हणून पुढे लिहितो तो गुणाकारामध्ये इथे इंटिग्रेशन करायला भागाकारामध्ये द्यायचं इंटू 1 बाय आलं का तुम्हाला असं लिहायचं वो 3 नंबर सर इथे 3 नंबर आहे इंटिग्रेशन ऑफ a raised to x into dx is equal to a raised to x डेरिवेटिव कोण आहे रे dx of a raised to x is equal to dx of a raised to x is equal to क्या है a raised to x into log a आहे log a त्या log a ला इकडे काय वाटतं तुम्हाला म्हणजे असं देतो dx of a raised to x into log a is equal to कोण आहे a raised to x आता बघ इंटिग्रेटिंग बोथ साइड दोन्ही बाजूचे इंटिग्रेशन जर केलं तर येतं डी डेरिव्हेटिव्ह निघून जाते आणि हा dx इकडे येतो ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड जर त्याचं डेफिनेशन आहे इंटिग्रेशनचं डेफिनेशन आहे काय म्हणते माहिती का a raised to x एंटर log a is equal to इंटिग्रेशन ऑफ a raised to x into dx म्हणजे a raised to x into dx इंटिग्रेशन काय येणार आहे a raised to x log अरे एक तर गुणिले होतं का रे गुणिले असताना इकडे येऊन काम असणार आहे भागिले असणार आहे रे मुलांना होतंय इंटू 1 बाय log a चालतंय म्हणजे जर a raised to x बाय log a is equal to इंटिग्रेशन ऑफ a raised to x into dx नाव कसं आहे ते कळलंय का a raised to x चे इंटिग्रेशन कोण आहे मुलांना a raised to x बाय log a प्लस c हा म्हणजे इंटिग्रल कॉन्स्टंट आहे मुलांना तो इंटिग्रल काय झालं सांगाय अरे कुठं येते काय झालं सांगाय इंटिग्रल कॉन्स्टंट आहे ते तुम्हाला सर्व समजावून दिलं ना मी तसंच टाइमपास करू नका उगा सांगतोच मला हे दुसरं अजून एक फॉर्म्युला लिहून दिलायचं ना चालेल तर सांग मला 4 नंबर सांग बघून a raised to कोण आहे a raised to कैपिटल A raised to इंटिग्रेशन ऑफ कैपिटल A raised to ax प्लस b into dx असंच आहे का रे इज इक्वल टू तेव्हा ह्यानं पण हे सारखंच काय काय ते सांग कैपिटल A raised to ax प्लस b बाय कैपिटल log कैपिटल A into त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याचं डेरिव्हेटिव्ह किती निघालं रे मुलांना a स्मॉल a into 1 बाय e प्लस c या सगळं बसून आता बघा इंटिग्रेशन आहे त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ a raised to x 5 नंबर इंटिग्रेशन ऑफ a raised to x into dx is equal to a raised to x इंटिग्रेशन a raised to x प्लस a raised to x प्लस c 6 नंबर इंटिग्रेशन ऑफ a raised to ax प्लस b into dx is equal to त्याचं इंटिग्रेशन ऑफ a raised to ax साठी इंटिग्रेशन a raised to जास्त काय लिहितो a raised to ax प्लस b into 1 बाय त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं खाली 1 बाय a प्लस c हे त्याचं इंटिग्रेशन असणार आहे मला पण त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 7 नंबर इंटिग्रेशन ऑफ cos x into dx is equal to
माइनस साइन एक्स प्लस सी माइनस साइन एक्स प्लस सी करा देंगे माइनस साइन एक्स प्लस सी